गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झालं। गौराईंचंही उत्साहात आगमन झालंय। महाराष्ट्रात सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे, पण याचा अर्थ राजकारण बंद झाला असं नाही। बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची। सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत। त्यानुसार बातमी अजितदादांना सुखावणारी, तर शरद पवार गटाला अजून एक धक्का देणारी। नमस्कार, मी सरिता कौशिक। 0 आवर मध्ये आपलं स्वागत। राष्ट्रवादीतील संघर्ष आत समुद्रमंथन जरी सुरू असलं तरी वरचेवर फार कमी लाटा दिसत आहेत। पक्ष फुटला नाही हेच दोन्ही गट स्पष्टपणे सांगत होते। त्याच काळात विधिमंडळाच्या अधिवेशनातही दोन्ही गटांमध्ये म्हणावं तसा आक्रमक विरोध दिसला नाही, कारण कोणत्या गटात किती आमदार हे कुणालाच नेमके कळत नव्हतं। पाठिंबा आपल्याच बाजूने असल्याचं दोन्ही गट उघड उघड सांगत होते। मात्र जयंत पाटलांनी शरद पवार गटाच्या वतीनं अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेचा अर्ज केला। हे करत असल्याचा उहापोहही फारसा केला नाही, कारण हेही असू शकतं की त्या अर्जानंतरच दोन्ही गटांकडे किती लोकप्रतिनिधी आहेत हे पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं स्पष्ट झालं। राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 41 आमदार अजित पवारांसोबत असल्याचं समजलं होतं। त्याच आमदारांमध्ये म्हणजेच अजितदादांकडील 41 आमदारांमध्ये आणखी एक आमदाराचा समावेश होईल, तसं त्या आमदारानं पत्रही दिल्याचं समजतंय। याच बरोबर दुसरी मोठी बातमी ही की फक्त आमदारच नाही तर शरद पवार गटातील एका खासदाराने सुद्धा आता अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आज सुरू झाली आहे। आणखी एक महत्त्वाची अपडेट, जेव्हा अजित पवार सत्तेत सामील झाले होते तेव्हा शरद पवार गटाकडूनच भाष्य झालं होतं। अजित पवार सोडून त्यांच्या सोबतच्या प्रत्येक आमदारांवर टीका केली। इतकंच नाही तर अजित पवार गटाविरोधात नोटिसाही दिल्या गेल्या होत्या। त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता अजित पवार गटानं सुद्धा तशीच याचिका दाखल केल्याची माहिती समोर येते। काय आहे या याचिकेत? अजितदादा गटानं शरद पवार गटातील आमदारांनी पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे या आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी विधानसभेच्या अध्यक्षांकडे केली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच यादीमध्ये विधानसभेतील फक्त 10 आमदारांचंच नाव आहे। त्यात शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या नावाचा समावेश नाहीये। इतकंच नाही तर अजित पवार गटानं विधान परिषदेच्या शशिकांत शिंदे, अरुण काका लाड आणि एकनाथ खडसे यांच्या विरोधातही याचिका दाखल केली। त्यामुळे अजून एक आमदार आणि अजून एक खासदार तर अजितदादांनी आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात असतानाच जे शरद पवारांबरोबर उरलेत ते लोकप्रतिनिधीच राहू नयेत यासाठीची हालचाल सुद्धा त्यांनी सुरू केली आहे। सध्या लोकसभेत शरद पवार गटासोबत 4 खासदार आहेत। त्यापैकी कोण खासदार आहे जो अजित पवारांसोबत जाऊ शकतो? हाच होता आपला पहिला प्रश्न। त्याचे पर्याय पाहण्यासाठी जाऊयात आपण आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न होता, अजित पवार गटात कोणते खासदार सामील होऊ शकतात? एकच खासदार होता, तुम्हाला तो खासदार सांगायचा होता। ते सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे की मोहम्मद फैजल? राष्ट्रवादीत सध्या काका पुतण्या अशीच झुंपली आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि आम्ही फक्त शरद पवार, अजित पवार यांच्याबद्दल बोलत नाहीये, तर आजच्या आम्ही तुम्हाला सांगितलेल्या ह्या बातमीवर पुतण्या रोहित पवार यानं काका अजित पवारांवर मोठा आरोप केलाय। तो बघूया आपल्या गेस्ट सेंटरला। आमदारांच्या बाबतीत काल याचिका दाखल करण्यात आली आहे। पक्षविरोधी तुम्ही कृत्य केलं आणि आम्ही मूळ राष्ट्रवादी आहोत म्हणून तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये अशा पद्धतीची याचिका आहे। आता कालच आपले विधानसभेचे अध्यक्ष हे दिल्लीला
कुठेतरी एक लीगल सल्ला घेण्यासाठी गेले होते. मग तिथूनच त्यांनी यांना फोन केला असावा आणि म्हणून त्यांनी ते केलं असावं. म्हणजे याच्यामागे त्यांची काहीतरी रणनीती असेल. त्यांनी ते त्यांचं काम करत आहेत. आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काही लीगल करायचं आहे ते आम्ही आमच्या लेवलवर करत आहोत. त्यामुळे हा जो लढा आहे हा कोर्टामध्येच जाणार आहे आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर हा नक्की तिथं विजय हा आदरणीय पवारसाहेबांचाच होणार. कारण का राष्ट्रवादीमध्ये अध्यक्ष सर्वस्व आहेत. एकीकडं कारवाई संदर्भामध्ये घडामोडी घडत असताना दुसरीकडं आपल्याकडे असणारे एक खासदार आणि एक आमदार यांना प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाला दिलेलं आहे आणि पाठिंबा देखील दर्शवला आहे अशी देखील माहिती मिळते. अजून खरंच कुणी काय नाव दिलं आहे का, खरंच त्यांनी सह्या केल्या आहेत का हे बघावं लागेल. पण कुठंतरी एखादं महत्त्वाचं काम तोपर्यंत आम्ही करणार नाही जोपर्यंत तुम्ही सही करत नाही. असे काही घटना घडत आहेत असं आम्हाला कळतं आहे. मग अशा पद्धतीने जर ब्लॅकमेल करून, कारण का शेवटी आमदाराला काय पाहिजे असतं तर त्याच्या मतदारसंघामध्ये एखादा विषय एखाद्या शेतकऱ्याचा, काही कष्टकऱ्यांचा, युवांचा अडकलेला असतो तो सुटावा यासाठी प्रामाणिक पद्धतीने मग ते प्रयत्न करत असतात. मग तू सही कर नाही तर हे काम होणार नाही असंही कदाचित काही नेते सांगतात असं कळते. अशा पद्धतीने आज कदाचित तो आकडा तुमच्या बाजूने दिसेल. जेव्हा इलेक्शन जवळ येईल तेव्हा त्यांना कळेल की खरेच किती लोक त्यांच्याबरोबर आहेत. अजित पवार गट अशा पद्धतीने ब्लॅकमेल करतोय अशा काही तक्रारी आल्यात तुमच्याकडे? असं ब्लॅकमेल करतोय असं मी म्हणणार नाही. पण शेवटी जेव्हा सही केल्याशिवाय नाहीतर आमच्याकडे आल्याशिवाय कामं होणार नाहीत असं जेव्हा बोललं जातं त्याला एक ब्लॅकमेलचाच प्रकार म्हणला जातो. सुप्रियाताईंचं सध्या लोकसभेतली जी भाषणं आहेत ती गाजताना पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदा त्यांना मागणी केली की अजित पवारांच्या संदर्भात किंबहुना राष्ट्रवादीच्या संदर्भात जे आरोप झाले होते त्याची चौकशी तुम्ही का करत नाही आहे, त्याची चौकशी करा. आणि दुसरी बाब अशी आहे की प्रत्येक भाऊ हा बहिणीच्या उपयोगालाच येतो असं नाही, असं देखील त्यांना म्हटलं आणि कुठंतरी अजित पवारांवर निशाणा साधला अशी देखील प्रचंड चर्चा सुरू आहे. आता पहिला जो विषय आहे ज्याच्यामध्ये त्यांनी करप्शनबद्दल काही गोष्टी बोलल्या, सुप्रियाताईंचं एवढंच म्हणणं असेल की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्थकारणाचा वापर करून असेल नाही तर तुमची जी काही इतर टीम आहे त्याचा वापर करून असेल, एक असा भाव करता की भाजप सोडून सगळेच नेते भ्रष्ट आहेत आणि मग त्याच्यावर राजकारण तुम्ही करता आणि त्याच्यावर एक वातावरण करून तुम्ही कुठेतरी सत्तेत येता आणि सत्तेत आल्यानंतर तुम्ही ज्यांच्या विरोधात बोलत होता भ्रष्टाचाराच्याबद्दल त्यांनाच तुम्ही सत्तेत घेता आणि मग सगळंच तुम्ही शांत करून टाकता. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालल्यात त्या योग्य नाहीत. ते कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न ताईंनी केला आणि भावाच्या बाबतीत स्टेटमेंट करत असताना सक्का भाऊ, चुलत भाऊ का कुठला मानलेला भाऊ ह्याच्याबद्दल कोणाबद्दल बोलले हे मी सांगणार नाही. पण त्यांचं भाषण जे आहे ते कुठेतरी महाराष्ट्राच्या भवितव्याला जोडून होतं, युवकांच्या बाबतीतलं होतं. पण ते बोलत असतानाच त्यांना अध्यक्षांनी म्हणजे तिथं असणाऱ्या जे प्रमुख आहेत पार्लमेंटचे त्यांनी त्यांना थांबवलं आणि मग जे महत्त्वाचे मुद्दे महाराष्ट्राचे होते ते तसेच राहिले. कॅमेरामन विनय राजभरसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. थेट ब्लॅकमेलिंग सारखा आरोप जर झाला तर चर्चा तर होईलच. त्यावर अजित पवार गटाकडूनही उत्तर आलंच. मावळचे आमदार सुनील शेळकेंनी रोहित पवार स्वतः भाजप सोबत जाण्यासाठी आग्रही होते आणि आता ते अजितदादांची जागा घेऊ पाहतायत, जे कधीही शक्य नाही अशा शब्दात शेळकेंनी आरोप केले. तर निधीवरून आमदार अमोल मिटकरींनी ट्विट करत उत्तर दिलं. अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून रोहित पवारांनी 2000 कोटींचा निधी मंजूर करून घेतलाय. त्यामुळे निधीच्या नावाखाली असेल तर आरोप करू नयेत आणि महाराष्ट्रात एकच दादा अशा शब्दात मिटकरींनी पलटवार केला. आता वेळ झालीये आपल्या मीडिया सेंटरला जाण्याची. तिथं आपण पाहणार आहोत की शरद पवारांसोबत आजच्या घडीला नेमके किती आमदार आणि किती खासदार आहेत. आपण आमदार पाहत आहोत. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, सुमन पाटील, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे आणि अशोक पवार यांच्या नावावर मात्र आता प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. तसेच शरद पवार गटातले खासदार लोकसभेत श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे,
मोहम्मद फैजल, तर राज्यसभेत वंदना चव्हाण आणि फौजिया खान. याच यादीतल्या अशोक पवार यांच्याशिवाय उर्वरित 10 जणांविरोधात अजित पवार गटानं याचिका दाखल केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या सगळ्या विषयावर भाष्य केलंय. त्यांच्या मते पक्षात सुरू झालेल्या सत्ता संघर्षात कोण जिंकणार ते पाहूयात. माननीय आदरणीय प्रफुल्लभाई पटेल परवा असं म्हणाले की 30 सप्टेंबरला पक्ष आणि चिन्ह ही त्यांना मिळणार आहे. हे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे नक्की काय चाललंय, कुणावर विश्वास ठेवायचा, हा एक मनात प्रश्न सगळ्यांच्याच यायला लागलाय. त्याच्यामुळे आता काळच ठरवेल. पण आम्ही ही लढाई सुरू केलेली नाही. ही लढाई तिकडून सुरू केलेली आहे. कारण का आम्ही कोणालाच तशी नोटीस पाठवली नाही. आमच्यावरच इलेक्शन कमिशनमधून नोटीस आली. तुम्हाला वाटतं का पक्ष आणि चिन्ह आणि नाव हे तुमच्याकडे राहील, म्हणजे शरद पवार साहेबांकडे राहील? सत्यमेव जयते. या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली आणि त्याचा विश्वासक असणारा चेहरा हा कोण आहे. जशा अनेक बाबी मीडियासमोर न येऊ देता दोन्ही राष्ट्रवादी गटांनी फुटीनंतर केल्या आहेत, तशीच चुप्पी या नावांवरती सुद्धा आहे. होकारही नाही, नकारही नाही. वेटिंग गेम सुरू आहे. आता याचपैकी नेमकं कोणता खासदार आणि आमदार अजित पवारांसोबत जाणार आहे हे त्यामुळेच काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. पण महाराष्ट्राला काय वाटतंय तेच जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, अजित पवार गटात कोणते खासदार सामील होऊ शकतात. ट्विटरवर गिरीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजिबात भरोसा नाही. युट्यूबवरून उमाकांत कावळे, सगळे एकत्र येऊन काम सुरू करतील, इथून पुढे विरोधी पक्ष राहणार नाही. युट्यूबवरून मिलिंद जवळगेकर, हे सगळेच दादांच्या गटात आज किंवा उद्या सामील होणार. पक्ष चालवण्याचं कौशल्य अजित पवारांकडे आहे. युट्यूबवरून राष्ट्रदीप चावरे, 2024 पर्यंत नाटक आहे काका पुतण्यांचे. युट्यूबवरून आबा चव्हाण, सर्व एकत्रच आहेत, गट वगैरे काही नाही. फेसबुकवरून पूजा लाडकर, सगळे एका माळेचे मणी आहेत. फेसबुकवरून मोहन गव्हाणे, गट वगैरे काही नाही, सगळे एकच आहे, आपल्या सोयीनुसार स्वतःची व्यवस्था लावून घेतली आहे. इंस्टाग्रामवरून रामेश्वर, जो भ्रष्टाचारी आहे तो जाणार. इंस्टाग्रामवरून प्रशांत कोरडे, मोहम्मद फैजलचा होऊ शकतात, बाकीचे 3 झाले तर ते कधीच निवडून येणार नाहीत. आता वेळ झालीये महाराष्ट्राचा कौल पाहण्याची. महाराष्ट्राच्या मते कोणता खासदार अजित पवारांना पाठिंबा देणार तेच जाणून घेण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न आपण नुकताच पाहिला होता. काही पर्याय आपण दिले होते. अजित पवार गटात कोणता खासदार जाऊ शकतो. एकूण 33,000 मतं आली आहेत यूट्यूबवर. त्यामध्ये 56% लोकांनी, सर्वात जास्त लोकांना वाटतंय अमोल कोल्हे, 28% लोकांना वाटतंय मोहम्मद फैजल, तर फक्त 8 आणि 8% सुप्रिया सुळे आणि श्रीनिवास पाटील. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं आली आहेत. इथंही सर्वात जास्त म्हणजे 33% लोकांना वाटतंय की अमोल कोल्हे हे अजित पवार गटात सामील होऊ शकतात आणि थेट 25% लोकांनी सुप्रिया सुळे निवडलाय पर्याय. 24% लोकांनी मोहम्मद फैजल, तर 18% लोकांनी श्रीनिवास पाटील. एक्सवर परत अमोल कोल्हेच 39% लोकांना, म्हणजे सर्वात जास्त लोकांना वाटतंय की अजित पवारांबरोबर जाऊ शकतात. त्याच्या
खालोखाल 33% मोहम्मद फैजल, 16% श्रीनिवास पाटील, 12% सुप्रिया सुळे. 30,000पेक्षा जास्त जणांचा कौल आपण आता पाहिलाय. त्यात बहुतांश जणांनी अमोल कोल्हे यांच्या विषयीच कौल दिलाय. खरं पाहिलं तर जेव्हा अजित पवारांचा शपथविधी झाला तेव्हा अजित पवारांसोबत असलेल्या नेत्यांमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांचा समावेश होता. संपूर्ण सोहळा ते राजभवनात उपस्थित होते. शपथविधी संपला आणि ते राजभवनातून थेट शरद पवारांकडे पोहोचले. त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आपण शरद पवारांसोबतच राहणार असं जाहीर केलं. इतकंच नाही तर त्यांची साथ कधीही सोडणार नाही हेही जाहीर केलं. इतकंच नाही तर संसदेचं विशेष अधिवेशन जेव्हा संपलं तेव्हा नव्या संसदेसमोरचा एक फोटो ट्विट करत हम साथ साथ है अशी पोस्ट केली. फोटोमध्ये शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे 7ही खासदार आहेत. दुसरीकडे श्रीनिवास पाटलांनीही कालच लोकसभेतील एक फोटो ट्विट करत आपण शरद पवारांसोबतच आहोत असं जाहीर केलं. एक 65 वर्षांची अखंड साथ, निरंतर विश्वास हे श्रीनिवास पाटलांच्या पोस्टचं कॅप्शन होतं. त्यामुळे एक प्रकारे त्यांनी आपण शरद पवारांसोबत आहोत असं स्पष्ट केलंय. जितकी चर्चा या फोटोची झाली नाही त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती प्रफुल्ल पटेल यांनी पोस्ट केलेल्या फोटोची. त्यात नव्या संसदेत ते आणि शरद पवार आहेत. फोटो दिल्लीत काढला मात्र गल्लीत त्याची जोरदार चर्चा झाली. आपण प्रतिक्रियांमध्येही ते बघितलं आणि त्याच पोस्टमुळे शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांकडे नाराजीही व्यक्त करत पोस्टवरून विचारणा केल्याची माहिती आहे. एक फोटो ज्यामुळे त्यांचा विश्वास वाढला, दुसऱ्या फोटोमुळे ते नाराज झाले. कारण अजित पवार गट आता प्रत्युत्तर देण्यासाठी तयार झालाय. लढाई कायदेशीर असो की विधिमंडळातील, सगळीकडेच दोन्ही गटांमध्ये संघर्ष अटळ झालाय. दोन्ही बाजूनं परतीचे दोर कापले गेले. अशात प्रफुल्ल पटेल यांच्या पोस्टमुळे कार्यकर्ते संभ्रमात जाऊ शकतात. नाही म्हणता संघर्ष टाळता येत नाहीये. म्हणूनच की काय शरद पवार यांनी फोटो पोस्ट केल्याबद्दल प्रफुल्ल पटेलांना विचारणा केली असेल. त्यावर उत्तर येईल तेव्हा येईल. मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्ह आणि नावाची लढाई पाहायला मिळणार हे जवळपास आता निश्चित झालंय. त्यातच जर शरद पवारांसोबत आणखी 2 शिलेदार अजित पवारांसोबत जर गेले, दादांना त्यांचा फायदा होईल आणि शरद पवारांसमोरचं आव्हान आणखीन वाढेल. मात्र तुर्तास वेळ झाली आहे एका ब्रेकची. डरो मत असा शब्द संसदेत वापरला म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधींना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी समज दिली होती. त्याच संसदेचा सन्मान राखणं हा तिथल्या सदस्याचा कर्तव्य असल्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी केला. त्याच संसदेत आज सकाळी चांद्रयान 3च्या यशावर चर्चा सुरू होती. चांद्रयान 3च्या यशाचं श्रेय मोदी लाटतायत असा आरोप विरोधकांनी केला. त्यावर उत्तर देण्यासाठी भाजपा खासदार रमेश बिधुरी उभे राहिले. विरोधी बाकांवरून घोषणा सुरू होत्या. त्यामुळे रमेश बिधुरींचं भाषण 2-3 वेळा थांबलं. यावरून चिडलेल्या बिधुरींनी जे शब्द वापरले ते शब्द मला उच्चारायची इच्छा नाही. त्यातला संपादित भाग आम्ही तुम्हाला ऐकवतो. बिधुरींनी ज्या बसपाच्या खासदारांना अशा शब्दात धमकी दिली त्या दानिश अली यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलंय आणि बिधुरीचं सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी केली. तर तिकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांची माफी मागितली. चला आता पाहूयात त्याच बिधुरींच्या व्हिडिओचा संपादित भाग. क्यों ले रहे हैं? मोदी साहब श्रेय नहीं ले रहे, श्रेय ले रहे हैं देश के वैज्ञानिक। उग्रवादी श्रेय ले रहे हैं। उग्रवादी बोलने नहीं दूंगा कभी खड़ा होगा, ये बता रहा हूँ। उग्रवादी सर, ये जो श्रेय अगर जाता है तो देश के प्रधानमंत्री को जाता है। ये आतंकवादी है, उग्रवादी है, ये मुल्ला आतंकवादी है। जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख.
लिखित राज्यघटनेवर चालणाऱ्या आपल्या देशात कायद्यापुढे सर्व समान आणि सर्व समाज घटकांना समान अधिकार, हक्क आणि स्वातंत्र्य ही मूल्येही लागू आहेत. मात्र अलीकडील काळात कोणत्या प्रश्नांवरून धार्मिक ध्रुवीकरण करता येईल याची जणू वाटच पाहणाऱ्या काही शक्ती निर्माण झाल्या आहेत. निशाण्यावर आहेत महाराष्ट्राचे, खास पश्चिम महाराष्ट्राचे विद्यार्थी. कोल्हापूरमध्ये धार्मिक ध्रुवीकरण आपल्या सोयीच्या पक्षाला फायदेशीर ठरतंय हे पाहून धार्मिक संघटनांनी शिक्षण संस्थांकडे आपला मोर्चा वळवलाय असा धक्कादायक अहवाल समोर आलाय. गेल्या काही महिन्यात शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना धार्मिक विषयांवरून भडकवून ज्ञान देणाऱ्या शिक्षकांना टार्गेट केलं जात आहे. पूर्वनियोजनातून शिक्षकांना वेठीला धरून आणि शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनावर दबाव आणून शैक्षणिक वातावरण बिघडवलं जात असल्याचा आरोप या अहवालात करण्यात आलाय. फक्त कोल्हापूरच नाही तर सांगली, सातारा जिल्ह्यातल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये या वर्षी जून ते ऑगस्टच्या काळात काही धार्मिक वादाच्या घटना घडल्या. त्या घटना स्वतंत्र किंवा अचानक घडलेल्या नसून त्या पूर्वनियोजित असल्याचा निष्कर्ष एका सत्यशोधन समितीनं काढला आहे. त्या पूर्वनियोजित असून त्यांच्यामध्ये एक समानता असल्याचेही म्हटले आहे. विमेन प्रोटेस्ट फॉर पीस असं अहवाल देणाऱ्या संघटनेचं नाव आहे आणि ह्यात प्रामुख्यानं डॉक्टर मेघा पानसरे यांचा सहभाग आहे. या अहवालात त्यांचं म्हणणं आहे की कोल्हापूर, सांगली, सातारा येथील शैक्षणिक संस्थांना हिंदुत्ववादी विचाराच्या संघटना टार्गेट करत आहेत. त्यामध्ये विशेषतः रयत शिक्षण संस्थेसारख्या पुरोगामी विचाराच्या संस्थेला अधिक लक्ष करण्यात आल्याचाही ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. अनेक शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक कार्यक्रम होतात, त्यात सर्व जाती धर्माची मुले मुली सहभागी होतात. मात्र बाह्य घटकांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये थेट हस्तक्षेपामुळे मिळणारं थोडंसं मुक्त वातावरणही दूषित होण्याची शक्यता वाढली आहे. याच विषयाला धरून 0 आवरमध्ये आम्ही आणखी एक सवाल विचारला होता. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, पश्चिम महाराष्ट्रात काही शैक्षणिक संस्थांमध्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना धार्मिक आधारावर भडकवलं जातंय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. शैक्षणिक संस्थांना टार्गेट करून विविध धर्मीय विद्यार्थी आणि त्यांचे पालक आणि व्यापक अर्थानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये तणाव, तेढ निर्माण करण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न होत असल्याचाही या अहवालात आरोप आहे. सामाजिक ध्रुवीकरण करणं हा तर आजकाल सत्ता संपादन करण्याचा शॉर्टकट बनला आहे. मात्र ते आपापल्या पद्धतीनं प्रत्येकच राजकीय पक्ष करताना आपल्याला दिसतोय. कोणी धर्माच्या नावावर तर कोणी जातीच्या, कोणी भाषेच्या तर कोणी भौगोलिक स्थितीनुसार. असाच पुढचा डाव पश्चिम महाराष्ट्रात मांडला जातोय की काय अशी भीती निर्माण करणारा हा अहवाल. पाहूया 0 आवरचा हा खास रिपोर्ट. ही दृश्य आहेत कर्नाटकमधील. गेल्या वर्षी हिजाबवरून शैक्षणिक संस्थांमध्ये वाद उफाळला होता आणि त्याचे राष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले. धार्मिक वादाचा असाच पुढचा अंक पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे का? मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. हे आम्ही नाही तर कोल्हापुरातून आलेला एक रिपोर्ट म्हणतोय. वुमन प्रोटेस्ट फॉर पीस या संस्थेनं हा अहवाल तयार केलेला आहे. काही धार्मिक संघटनांकडून पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक दावा या अहवालात केलेला आहे. कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरणासाठी चक्क शैक्षणिक संस्थांचा वापर धार्मिक संघटनांकडून सुरू झाल्याचा आरोप आहे.
शैक्षणिक संस्थांच्या प्रत्यक्ष पाहणीच्या आणि घटनांच्या आधारे तयार केलेल्या या अहवालात यावर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान घडलेल्या घटनांचा हवाला देण्यात आला. या अहवालात शैक्षणिक संस्थांचे धार्मिकीकरण करण्याचा घाट कसा रचला जातोय याचं वास्तव मांडण्यात आलंय. या अहवालात कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, दत्ताजीराव कदम महाविद्यालय इचलकरंजी, 7th डे ॲडव्हान्टिस्ट स्कूल कोल्हापूर, छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर, पंडित नेहरू विद्यालय कोल्हापूर, यशवंतराव चव्हाण कॉलेज पाचवड सातारा, चंद्राबाई शांतप्पा शेंदुरी कॉलेज हुपरी कोल्हापूर या शैक्षणिक संस्थांचा उल्लेख आहे. कोल्हापुरातील दंगलीची घटना ताजी असतानाच परिस्थितीत तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा अहवाल कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलाय. यावेळी महिलांनी गळ्यात फलक अडकवून मूक निदर्शनं सुद्धा केली. की एक पॅटर्न याच्यामध्ये आम्हाला दिसतो. एका पातळीवर पूर्वनियोजित अशा पद्धतीने अशा घटना घडवून आणल्या जात आहेत अशा निष्कर्षाला आम्ही त्याच्यामध्ये आलो. आणि आम्हाला असं वाटलं की आगामी निवडणुका ज्या येत आहेत त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारचे एक धर्माधारित वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांच्यामध्ये, शिक्षकांच्यामध्ये फूट पाडण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत आहेत असं आमच्या लक्षात आलं. मेघा पानसरेंचा आरोप आहे की कोल्हापूरमध्ये 8 जूनला मूल्य शिक्षण या विषयावर सत्र घेणाऱ्या प्राध्यापिकेचा अल्पसंख्याक समाजाबाबत मोजकाच आणि सोयीचा भाग व्हायरल केला. त्यावरून आक्रमक झालेल्या धार्मिक संघटनेच्या दबावापुढे झुकत कॉलेज प्रशासनानं प्राध्यापिकेला सक्तीच्या रजेवर पाठवलं. अशीच काहीशी घटना विवेकानंद एज्युकेशन सोसायटीमध्ये घडल्याचा पानसरेंचा आरोप आहे. तर इचलकरंजीत हिजाबला परवानगी पण भगवा गमछा मात्र जप्त अशाही घटना घडल्या. त्यावर निदर्शनही झाली. अहवालात हा सर्व नियोजित कट असल्याचा दावा करण्यात आलाय. अशा घटनांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन याची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी या अहवालात करण्यात आली आहे. 0 अवर ABP माझा. अमुक एक वर्ग ते करतोय तर आम्ही ते करूच, ही जी प्रतिशोधाची भावना भडकावली जाते तीही तितकीच घातक आणि एकात्मसेस मारक आहे. हे देखील ठासून सांगण्याची वेळ आलेली आहे. याबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, पश्चिम महाराष्ट्रात काही शैक्षणिक संस्थांमध्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना धार्मिक आधारावर भडकवलं जातंय का? युट्यूबवरून किरण, मुकी बिचारी, कुडी हाका, अशी मेंढरे बनू नका. फेसबुकवरून मसूद पठाण, पूर्ण भारतात 2014 पासून हेच चित्र आहे. फेसबुकवरून दत्ता पिसा, जेव्हापासून काँग्रेस सत्तेबाहेर गेली तेव्हापासून हे वाढले. फेसबुकवरून उमेश गोरे, फक्त पश्चिम महाराष्ट्र नव्हे सर्व भारतात हे चालू आहे. फेसबुकवरूनच मुरली मोरे, राजकारणी भडकवतात सावधान. फेसबुकवरूनच वेदांत जोशी, प्रत्येक जिल्ह्यात राज्यात हेच चालू आहे. याबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर काय महाराष्ट्रानं कौल दिलेला आहे तो आपल्याला बघायचाच आहे आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. युट्यूबवर एकूण 14,000 मतं, %88% लोकांनी होय म्हटलंय, फक्त 12% लोकांनी आपण बघतोय नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर 3,000 मतं, %80% लोकांनी होय म्हटलंय, 20% लोकांनी नाही म्हटलंय. एक्सवर 78% लोकांनी होय म्हटलंय, 22% लोकांनी नाही म्हटलंय.
फेसबुकवर. %66 लोकांनी होय म्हटलंय, 34% लोकांनी नाही म्हटलंय. खरं तर अत्यंत दुर्दैवी आहे, महाराष्ट्रात लोकांना असं वाटतंय की शैक्षणिक संस्थांमध्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना धार्मिक आधारावर भडकवलं जातंय. गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येत सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. सनातनची ही मंडळी कट्टर हिंदुत्ववादी मानल्या जातात. शैक्षणिक संस्थांचा धार्मिक ध्रुवीकरणाचा धागा पकडत मेघा पानसरे यांनी पोलिसांची भूमिका संतुलित नसून ते हिंदुत्ववादी संघटनांची बाजू घेत असल्याचा आरोपही केला आहे. हा अहवाल त्रिसदस्यीय समितीने केला आहे. दरम्यान पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट करताना शिक्षण संस्था अशा घटनांची तात्काळ तक्रार न देता प्रकरण आपापसात मिटवण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही नेहमीच अशा घटना रोखण्याचा प्रयत्न करतो असं सांगितलं. अहवाल मान्य आहे का याचे उत्तर मात्र आले नाही. तसेच जर असं घडत असेल तर पोलीस यंत्रणा तक्रारीसाठी का थांबते हाही प्रश्न आहेच. मात्र एक गोष्ट नक्की आहे, जगभरातील अनेक चळवळींनी आणि नेत्यांनी मोठे होण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालये निवडली. कारण आहे तारुण्याचा जोश, तारुण्याची रिस्क घेण्याची ताकद आणि तरुणाईंनी आंदोलनात स्वतःला झोकून देण्याची त्यांच्यात असलेली तयारी आणि क्षमता. फ्रान्समधील सोबोन युनिव्हर्सिटीमधून गॉल या हुकुमशहाला हटवण्याचे आंदोलन अगदी तिथंच सुरू झालं, तर मंडल आयोग जेव्हा लागू झाला तेव्हाही विद्यार्थी शक्ती रस्त्यावर उतरली होती. अगदी इतक्यात JNU वरून तापलेल्या भारताचं राजकारणही आपण बघितलं होतं, तर फिल्म इन्स्टिट्यूट मधील राजकारणही आपण सर्वजण जाणतोय, पाहिलंय. हेच का तर माओवादी संघटनाही खास विद्यार्थ्यांना टार्गेट करत असल्याची माहिती आणि असंख्य पुरावे समोर आले आहेत. कोल्हापूर, सातारा, सांगली कोण धार्मिक तेढ वाढवू पाहत आहेत, कोण विद्यार्थ्यांचा वापर करू पाहत आहे हा महत्वाचा भाग आहेच. पण आपल्या तोकड्या राजकारणासाठी देशाच्या भविष्याशी असा खेळ करणं कितपत योग्य आहे हे कधीतरी राजकारण्यांनीही आणि त्यांच्या मदतीला धावून येणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनीही विचार केला पाहिजे. ह्यातून मार्ग आहे, मात्र तो एकच, उघडा डोळे, बघा नीट. सुख करता दुःख हरता संकटी पावावे म्हणत भाविक मनोभावे गणरायाच्या दर्शनाला जातात आणि आपलं इप्सित साध्य झाल्याचे आभार मानत नवस फेडतात. पण आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेणं हे कधी कधी भाविकांसाठी कसोटीचं ठरतं. असाच काहीचा प्रकार घडलाय लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबाग राजाच्या मंडपात. लालबाग राजाच्या दर्शनावेळी भाविकांची प्रचंड चेंगराचेंगरी झाल्याचा व्हिडिओ समोर आला. अंगावर काटा आणणारी ही सर्व घटना पाहून भाविकांनो सांभाळा रे असं म्हणायची वेळ आली. गणेशोत्सव काळात लालबागचा राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे नवनवे विक्रम रचले जातात आणि यातूनच वादावादीचे प्रसंग घडतात. दिवसागणिक भाविकांची वाढती संख्या आणि तुलनेनं मंडळातील कमी कार्यकर्ते यामुळे भक्तांच्या गर्दीचं नियोजन करताना असे प्रसंग उद्भवतात. या अनियंत्रित गर्दीमुळे झालेली धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीचा फटका महिला आणि लहान मुलांना देखील बसला. दरम्यान या घटनेनंतर वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्या वतीनं लालबागचा राजा मंडळाविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावरच आम्ही आजच्या 0 आवरच्या भागात एक प्रश्न विचारला होता, त्यावर तुम्ही काय कौल दिला तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, लालबाग राजाच्या दर्शन रांगेत परत धक्काबुक्की झालीये, एवढ्या गर्दीचे नियंत्रण करणे खरंच शक्य आहे का, तुम्हाला सांगायचं होतं. यूट्यूबवर 4700 मतं, 55% लोकांना वाटतं नियंत्रण शक्य नाही एवढ्या गर्दीचे, फक्त 45% लोकांना वाटतंय होय. इंस्टाग्रामवर 64% लोकांना वाटतंय की नियंत्रण होऊ शकतं.
इथे 36% लोकांना वाटतंय नियंत्रण अशक्य आहे. एक्सवर 61% लोकांना वाटतंय होय, 39% वाटतंय नाही. नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेल्या लालबाग राजाची 1934 मध्ये कोळी आणि व्यापाऱ्यांनी स्थापना केली, ती मुळातच नवसाने. त्यानंतर काळानुरूप लालबागच्या राजाचं नवनवं रूप पाहायला मिळालं. 1946 मध्ये गणरायाची मूर्ती सुभाषचंद्र बोस यांच्या वेशात दाखवण्यात आली, तर 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बैलगाडीत बसलेल्या नेहरूंच्या रूपात बाप्पांचं दर्शन घडलं. सुरुवातीच्या काळात लालबागच्या राजाचे देखावे आकर्षणाचा केंद्रबिंदू होता, परंतु गेल्या दशकभरात राजाची सिंहासनावर आरूढ झालेली भव्य मूर्ती हेच भाविकांसाठी मोठे आकर्षण झाले. नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असल्यामुळे राजकारणी, खेळाडू, सामाजिक क्षेत्रातील मंडळी आणि कलाकार राजाच्या चरणी नतमस्तक होत असल्यामुळे अन्य राज्यातील भाविकही गर्दी करू लागले आहेत. आता 0 आवरमध्ये वेळ झालीये इथेच थांबायची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर पाहणार आहोत अभिनेते जितेंद्र यांच्या सोबत माझा कट्टा. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.